करता लागणारं साहित्य: एक छोटा टमाटा कापून घेतला आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे, अद्रक लसूणची एक पेस्ट घेतली 1 चमचा, 2 चमचे दही घेतला आहे, 1.5 चमचा बेडगी मसाला घेतला आहे, 1 चमचा मीठ घेतला आहे, तुमच्या चवीनुसार घालायचं आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता आणि तेल. आपण प्रोसेस पाहणार आहे. आता मोहरी टाकून घेऊ आपण. त्यानंतर जिरे टाकून घेऊ. कढीपत्ता, कांदा टाकून घेतो आहोत आपण. कांदा व्यवस्थित परतून घेऊया आपण 1-2 मिनिटाचा. आपण 1 चमचा चिमटभर जरासा हळद ती टाकून घेणार आहोत. कांदा लसणाचा बेडगी मसाला टाकून घेतला. त्याबरोबर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेते. टोमॅटो टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. फ्लावर, वाटाणा आणि बटाटे टाकून घ्यायचं. आता ह्याला आपण चांगलं परतून घेऊया. आपण भाजी परतून घेतली आहे. आता दही टाकत आहे. दही फ्रेश घ्यायचं आहे. दही टाकून छान लागते भाजी. दही टाकलं नाही तरी चालेल, आणखी टेस्ट वाढते. टाकून पहा. आता आपण याला ना ते झाकून ठेवूया 1-5 मिनिटासाठी. गॅस बारीक करून. 7 मिनिटे झाले आहे. कांद्याने भाजी शिजून झाली आहे. सगळे वाफेवरच शिजवले, पाणी न टाकता. आपण सर्व करून घेणार. आपली फ्लावर, बटाणा आणि वाटाणा ह्याची मिक्स भाजी तयार रेडी झाली आहे. आणि ही तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.